त्यांच्या घरी जाऊन ते बोलणं करून आले हे आपल्याला कालच समजलं होतं.
वतीने ही घटनेची पायमल्ली केलेली आहे. न्यायाधीश म्हणून या ठिकाणी बसलेले या खुशीचा अपमान आहे. ही घटनेची पायमल्ली, घटनेची चौकट मोठ्याचं काम या राहुल नार्वेकरांनी केलेलं आहे. म्हणून या राहुल नार्वेकरांचा निषेध करण्यात होता. आपले संजय भाऊ वाघिरे यांच्या नेतृत्वात देशाप्रमुख सचिवराव भोसले, महिलांच्या भूमिका आणि सर्वांच्या या ठिकाणी निषेध आंदोलन करण्याकरता आलेलो आहोत. आज आपल्या महिला भगिनी जोडे मारून या नार्वेकरांचा निषेध केलेला आहे आणि जेवढं करत तेवढं कमीच आहे. कारण आपण बघत आहोत की या निषेधमा ताकद आहे ती आहे आपल्या केंद्रातली मोदी आणि शहाची. हे सगळ्या एका सामान्य महिलेला सुद्धा माहिती आहे, सामान्य जनतेला सुद्धा माहिती आहे. कुणा सामाजिक फरक नाही, परंतु अशा प्रकारे शिवसेनेला त्रास देण्याचं काम उद्धव साहेबांना, आदित्य साहेबांना टार्गेट करण्याचं काम या भाजपने लावलेलं आहे. परंतु त्यांचे पण सुद्धा पुढे होणार नाही. येणाऱ्या काळामध्ये शिवसेना उद्या कोर्टामध्ये जाणार आणि कोर्टामध्ये निश्चितच आपला विजय होणार आहे. 100% आपला विजय होणार आहे. शिवसेना आपल्याला आपल्याला मिळणार आहे त्याची खात्री आम्हाला आहे. आज झालेला निकाल हा आम्ही निर्णय आहे आणि घटनेची पायमल्ली करणार आहे. त्याचा निषेध करण्याकरता आम्ही सर्व त्या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. आपल्या सर्वांच्या वतीने राहुल नार्वेकरांचं मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी जय हिंद जय भारत. आज या ठिकाणी भारताच्या राज्यघटनेचा हा निकाल महाराष्ट्राचे सभापती म्हणून ज्या खुर्चीवर बसलेले आहेत राहुलजी नार्वेकर यांनी जो काही अपमान केला आहे त्या अपमानाच्या संदर्भामध्ये शिवसेनेत एका 2 मिनिटाच्या विशेषत्वावर एवढ्या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहिला. खरोखर जर पाहिलं तर शिवसेनेचं रक्त आणि बोलवलं तर या ठिकाणी उपस्थित राहतं हे आज या सिद्ध होत आहे. या पार्वती करणाऱ्या आणि जे सभापती आहेत त्या साहेबांमध्ये कुठल्याही प्रकारची अपेक्षा होती. कारण त्यांनी शंभरपणे विनंती करून त्या पुस्तकात बसल्या. मग मला हे सांगायचं राहिलं त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून जे सही होती हे सही जर यांना मात्र ठरले आणि हे लोक जर आपला जर धरत असतील तर मला येणारा जो काही काळ आहे तो आपल्या सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा काळ आहे. कारण आजचा जो काही निकाल दिला आहे हा कार्यक्रम असणार आहे. कारण आमदारांनी कशाकडे एक वाक्य आमदाराकडून कशाकडे जातो माणूस शिवसेनेची साथ निघून जाणार आहे आणि शिवसेना या महाराष्ट्रावर काय दिल्लीवरती उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे आमदार होणार आहे. उद्धव साहेब आगे बढ़ो, तुम्हारे साथ है. उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. राजा माणसाने शिवसेनेला संपवण्याचं काम केलं. उदाहरण जेवण नाही तो कोणीतून शिवसेनेला बदनाम करण्याचं काम करत होता. तो संपलाय. त्याच्या अगोदरचे अजून बरेच लोक आहेत तुला सगळ्यांना माहिती आहे. आणि आज नार्वेकर आणि मुख्यमंत्री शिंदे आज इथे शिवसेना राजून संपवण्याचं काम करतोय ना. 2020 पर्यंत सामना आणि हा जे काही भारतीय राज्यघटनेचे जे काही संविधान आहे त्या संविधानाला काळीमा फासण्याचं जे सरकार काम करते त्याच्यामध्ये 2024च्या नंतर आपल्याला मित्रांनो हुकुमशाहीची पहिली पायरी आहे हे या निकालावर आपल्याला समजून येते. कारण का हुकुमशाहीच्या पायऱ्या हुकुमशाही होत नाही पण याचे पायरी हुकुमशाहीचं खूप मोठं हा सरकार आणि मोदी सरकार आणि सरकार होत जात आहे. म्हणून या ठिकाणी वतीनं महिला आघाडीच्या वतीनं शिवसेनेच्या अंगीकृत शाखेच्या सर्व संघटनेच्या वतीनं आणि विशेषतः युवा सेनेच्या वतीनं या ठिकाणी हा जो काही निकाल दिलाय हा निकाल निंदनीय निकाल आहे आणि जेवढा त्याचा निषेध करावा तेवढा थोडा कमी आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थोड्या काय पडलेली असते आणि
होतो. म्हणून या राहुल नार्वेकरांचा, इंडिया सरकारचं आणि विशेषतः शहा आणि मोदी सरकारचं नालायक सरकारचं, नालायक सरकारचं, इंडिया सरकारचं जय भवानी, जय भवानी. उद्धव साहेब आगे बढ़ो, उद्धव साहेब आगे बढ़ो, उद्धव साहेब सच्चा है, उद्धव साहेब सच्चा है, उद्धव साहेब हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं.